मित्रांनो, स्विफ्टवर बैलाचं चित्र लावले सैराट, डोंबिवली एक्सप्रेस सैराट. जर बिनजोड शर्यत प्रकार पाहिलं तर सैराट हिट आहे. ज्याप्रमाणे हे सैराट चित्रपट हिट होता त्याच पद्धतीने हे बैल हिट आहे. तर काय कामगिरी राहिले, नक्की बैल कुठनं घेतला, हे सगळं विचारूया. माझ्यासोबत आहेत सैराटचे मालक. नमस्कार. काय नाव तुमचं? माझं नाव सुनील पाटील, सुनील श्रीपत पाटील घेसर, डोंबिवली. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. काय करता तुम्ही? माझा वीटभट्टीचा बिझनेस आहे. बरं, स्वतः सगळं हँडल करता? हो, सर्व मीच हँडल करतो. माझे वडील असतात आणि आम्ही दोघं मिळून हँडल करतो. तर वडिलांची थोडीशी वय आहे त्याच्यामुळे ते जास्त येत नाही, पण मी जर रेस बीसला गेलो तर वडीलच हँडल करतात सर्व. बैलगाड्यांचा नाद पहिल्यापासून आहे, वडिलांपासून आहे का कसं काय? वडिलांपासून आहे. माझ्या काकाला पण भरपूर शौक होता. मी सांगतो, कैलासवासी किसन जयराम पाटील आणि आमचे वडील श्रीपत जयराम पाटील यांना दोघांना भरपूर छंद होता. ते तेव्हा तर काय टेम्पो बिंपू नव्हते, ते इथनं चालत बैल घेऊन जायचे. एवढा शौक होता, छंद होता काकांना. तेव्हापासून आत्तापर्यंत नाद करताय, तुमची तिसरी पिढी म्हणून. त्यात सैराटनं नाव महाराष्ट्रभर केलं, पण सैराट कुठं आणलाय? सैराट मी पेठ नाक्यावरनं घेतलेला आहे, गाडीतनं घेतलेला आहे. माझे भाऊ म्हणजे माझे मित्र आहेत सूरज पाटील पडलेगाव, ते आणि आम्ही अशीच गेलो वरती घाटावरती. तर तेव्हा म्हणजे आमचे येरोल्यातले अजय यादव म्हणून आहेत, त्यांनी सांगितलं शेठ आजचा दिवस तुम्ही थांबा, उद्या बोलतो वासरांची गाडी येणार आहे. तर आम्ही गेलो, आंघोळ वगैरे केली. तर आम्हाला हा एवढा आवडला मला का तेव्हापासून या 3 कासऱ्यांवर होता, तर झाडावर डायरेक्ट चढत होता. तर मी सूरज शेठ म्हणजे माझा भावासारखा आहे तो, त्याला मी बोललो का किती पण पैसे लागले तरी हवासूर घे. किती पैसे लावले मग? याचे सांगायला त्यांनी 1 लाख रुपये तेव्हा सांगितलेले, म्हणजे एकदम बकरी एवढा होता. तर मी सूरज शेठ मला बोलले का कितीपर्यंत घ्यायचं? मी बोललो 60,000पर्यंत घे, तुझ्या डोक्यात बसेल तेवढ्यात घे, पण वासरू सोडू नको. तर त्यांनी 59,000ला व्यवहार केला होता. बैल खरेदी केला, वासरू खरेदी केलं, त्याच्यानंतर काय काय घडलं, कशा पद्धतीनं सांभाळ झाला, त्याचं करिअर सांगा थोडं. कसं झालं एकंदरीत त्याची वाटचाल? त्याची वाटचाल म्हणजे माझी लक्ष्मी जी सर्जा म्हणून होता, त्यांनी याला ट्रेन त्यांनी केलं जास्त करून, का तर त्यांनी दोन्ही खांदे याला शिकवलं. तो मला बैल दोन्ही खांदे पब्लिकनी पळायचा आणि याला दोन्ही खांदे आतून त्यांनी शिकवला. आणि त्यांनी आणल्या त्याच सीझनला त्यांनी 34 गाड्या केल्या. 34 गाड्यामधून 32 गाड्या जिंकलेल्या आणि 1-2 गाड्या पडलेल्या, त्या पण म्हणजे माझा सर्जा मुलं पडलेल्या होत्या. का तर याला जेवढी गाडी चिपकून असेल तेवढा पळणारा. जसं मी प्रस्तावनेत सांगितलं की बिनजोड शर्यत प्रकार सुपरहिट बैल आहे, हिट आहे तो. तर काय काय कारकीर्द राहिली, कशा पद्धतीने शर्यता जिंकल्यात, किती जिंकल्यात त्यानं बिनजोड शर्यत प्रकारात शर्यती? आता बिनजोडमध्ये तर भाऊ तेवढं मोजले नाही आम्ही, पण 90% बैल म्हणजे जिंकूनच आलेलं आहे. का तर समोरच्या बैलामुळं गाडी पडलेली आहे, नंतर आपल्या बैलामुळं कधीच गाडी पडली नाही आजपर्यंत. प्रमुख शर्यती सांगा, कारण कसं लोकांना माहीत नसतं नवीन. कुठल्या शर्यती झालेत, कुणाबरोबर पळाला आहे? भुंगाबरोबर जास्त पळाला आहे, मथुर बरोबर पण पळालेला आहे. का तर मथुर बरोबर पण तेव्हा पण गाडीला जाम स्पीड लागलेला. का तर राहुल दादा पण बोलत होते का गाडी जाम स्पीडला पळाली होती खिडकालीला. आणि आपले किस्मत झाले, यांच्यामध्ये सर्व बैलामध्ये पळालेले आहे. ही तर चांगली कामगिरी आहे आणि जसं सांगितलं की सुपरहिट आहे. पण बऱ्याचशा लोकांचा असा प्रश्न आहे की हा बैल हिथं चांगला पळतोय, तर 3 फेऱ्याला का पळवत नाही मग? 3 फेऱ्याला आम्ही म्हणजे पहिली मेन गोष्ट म्हणजे आम्हाला जास्त 3 फेऱ्याचा इंटरेस्ट नाही आहे. पण आता मिलिंद शेठ आपले भुंगा बैलाचे मालक, ते मला बोलल्यात का शेठ आपण मोठा मैदान पडला का सैराटचं ना भुंगाचं नियोजन करून वरती घेऊन जाऊ. कारण बिनजोडला पळणारा हा बैल, चांगली कामगिरी करणारा बैल निश्चित सातत्यानं जिंकतोय. तर 3 फेऱ्यात पळेलच की चांगला. भाऊ 2 फेऱ्या तर चांगलाच बैल पळतो. का तर पहिल्या फेऱ्यापासून दुसऱ्या फेऱ्याला बैल चांगला पळतो. 3 फेऱ्या 100% पळणार आहे. आम्हाला आमच्या बैलावर भरपूर विश्वास आहे. आणि आता श्रीनाथ केसरीला बैल नेला होता मी, आदतमध्ये पळवला होता, गट पण पास केला होता. सेमीला थोडा हेडलाईटच्या मुला बैलांनी थोडा मार करा, 2 नंबरला गाडी उतरली. बरं, आता तुम्ही
बिनजोड शर्यत प्रकार खेळता, एक चांगला बैल आहे, टॉपचा बैल तुमच्याकडं, तर कशा पद्धतीनं बिनजोड शर्यतीकडं बघताय तुम्ही? बिनजोड शर्यत म्हणजे आता म्हणजे पहिल्यासारखं नाही. लोक काय बोलायचे पहिला का बिनजोडचा शर्यत म्हणजे भांडण्याची कला आहेत, पण आता सर्व सर्व गाड्या मालक एकत्र राहतात, गाडी पण एक साथ जमवतात आणि सर्व एकत्र असतात. गाड्या मालकांचा काहीच विषय नसतं, फक्त कसं हे पोरं त्यांचे बरोबर असतात ना, त्यांच्यामुळे थोडा वादावाद होतो. पण आताची मुंबईमध्ये 90% सुधारणा झालेली आहे. आणि आमचे संदीप भाई माली कमिटीवर आहेत अध्यक्ष, आमचे विकास कानावकर, पप्पू शेठ मांगरूळचे, अजून अभिषेक पवार हे आहेत. यांचा एवढा म्हणजे एवढा लक्ष देतात ते का मुंबईमध्ये भरपूर सुधारणा केलेली आहेत त्यांनी. आणि आत्ता मीटिंग पण लवकरच होणार आहे, ते अजून नियम काहीतरी लावतीलच. एक तरुण म्हणून पहिल्यांदा वय किती आहे तुमचं ती सांगा? माझं वय 29 आहे. बरं, एक तरुण म्हणून तुम्हाला कुठल्या गोष्टी वाटतात की अजून चांगल्या सुधारणा झाल्या तर अजून बिनजोड शर्यत प्रकार किंवा बैलगाड्यात शर्यती चांगल्या होत्या, अशा कुठल्या वाटतात तुम्हाला? आता मुंबईमध्ये थोडा वादावाद होतं, पण कमिटीला आपली एक विनंती आहे का जी वादावाद करेल ना त्याला डायरेक्ट 6 महिन्यासाठी बॅन करा. तुम्ही 6 महिने मैदानं देऊ नका. कोणी पण असतो, तो भले मी असो किंवा कोणी पण असो, ते तर 6 महिने येऊनच नाही द्यायचा. बिनजोड शर्यत प्रकार थोडी कशी असते ती सांगा, कारण नवीन प्रेक्षक वर्ग जोडलेला असतो. काही लोकांना बिनजोड शर्यत माहीत नसते. शर्यत जमवणं हीच पहिल्यांदा माहीत नाही की कशी जमते, फोनवरून जमते कशा पद्धतीनं, ती सांगा. आता मी सैराट आदत होता तेव्हा मी फोनवर जमवायचो, पण आता मी मैदानात जाऊन नाव देतो किंवा नाव फिरवतो. मुंबईमध्ये बिनजोडला नाव असतात ना, त्यांच्यावर फिरवतो ना, तर आम्ही नाव देतो. सांगा थोडं. नाव देणं म्हणजे आता आपण अगोदर नाव द्यायचं, हां मग आपल्या विरोधात कोणीही नाव फिरवू कोणी पण शकतं. महाराष्ट्रातनं कोणी पण येऊन फिरू शकतो, आणि कुठलं महाराष्ट्रातनं कोणत्या पण जिल्ह्यातनं बैल आणून फिरू शकतो तो. आणि ती साईड ही ठरलेली असते, उजवी डावी डावी सर ठरलेली असते का. तर नाव देताना आता मी जरी नाव दिला, माझ्या भावाच्या मुलीच्या नावात सैराट पालतो, संस्कृती आणि शेठ पाटील घेसर, ते आपण आता साईड द्यायची, डावी का उजवी. मग ती साईड दिली का समोरच्या आपली डावी असली तर समोरचा उजवीने आपल्यावर नाव फिरवतो. बरं, आता बिनजोड शर्यत प्रकारात ह्याचं यश आणि सैराट नाव प्रसिद्ध होणं, तर ही नाव कुठनं आणलंय? सैराट पिक्चरवरनं ठेवलं का? सैराट पिक्चरवर न ठेवलं, माझा मित्र आहे सूरज पाटील पडलेगाव, त्यांनी हा नाव ठेवलेलं आहे. का मला तो बोलला का सुनील आपण याचं नाव सैराटच ठेवू का, तर त्याचा सैराट म्हणून एक बैल पळत होता चांगला, आणि त्याला ते सैराटचे गुण याच्यामध्ये वाटले, म्हणून तो बोलला का याचं नाव सैराट ठेवू आपण. कुठली साईड आहे ह्याची पळण्याची, म्हणजे उजवीनं पळतोय डावीनं पळतोय? दोन्ही खांदी दोन्ही रस्त्यात पळतो, आतून पळतो बैल, पब्लिकने नाही पळत, दोन्ही साईडनं आतून पळतो. कधी प्रयत्न केलाय पब्लिकनं पळवायचा? अजूनपर्यंत तर केला नाही, पण भविष्यात करेन प्रयत्न, 100% करेन. कुठल्या बैलाबरोबर गाडी चांगली पळेल, 3 फेऱ्याला असेल? इथं तर सगळ्यांना माहिती आहे भुंगानी ह्याची जोडी सुपरहिट आहे, पण अजून कुठल्या बैलाबरोबर चांगली गाडी पळेल असं तुमचा अंदाज आहे? माझा अंदाज भुंगाबरोबरच गाडी चांगली पळेल 3 फेऱ्याला. पण का तर ही बैल आहेत ना दोन्ही, भुंगा आणि सैराट, ही एक लेवलची बैल आहेत ना, एक मातेची बैल आहेत. त्याच्यामुळं काय होतं, कोण कोणाला कमी पडत नाही. सैराट भुंगाला कमी पडत नाही किंवा भुंगा सैराटला कमी पडत नाही. आणि त्यांचं असं असतं म्हणजे एकमेकाला हे करत नाही, यो गाडी ओढली का पुढं तो गाडी ओढतो, असं आहे त्यांचं. नरमंदी गाडी पळते. जसं सांगितले बैलगाडी क्षेत्र तरुणांचं होतंय, अनेक तरुण बैलगाडी क्षेत्रात येतात आणि चांगली नावं कमवतात, बैल पळतात म्हणून. तर त्यात सगळ्यात मोठी जबाबदारी असते सोशल मीडियाची. सोशल मीडियाचा खूप मोठा वाटा आहे तुमचा बैल प्रसिद्ध होण्यामागं किंवा तुम्ही प्रसिद्ध होण्यामागं. तर सोशल मीडियाकडे कसं बघताय एक तरुण म्हणून? सोशल मीडिया भरपूर चांगली आहे का. तर सोशल मीडिया आता तुम्ही साताऱ्यावरून आलेत का, तर म्हणजे बैल पळतो म्हणून पण आले, आणि तुमचे मुलं आता बैल पूर्ण महाराष्ट्रामध्ये समजेल. आणि आमचे पण मुंबईचे पण आहेत, सुरत झाले, दीपू मुंडे झाले, MM वायले झाले, हे पण आहेत. पण म्हणजे याच्यामुळं बैल आपलं प्रसिद्धी जास्त होते. पण यूट्यूबवाल्यांची पण काही चुकी नसते, मालकांची पण काही चुकी नसते, फक्त कमेंट करणारे असतात ना त्यांच्यामुळं वादावाद होतं, बाकी काही विषय नसतं. मालक सर्व एकत्र असतात, मालकांचं काहीच नसतं, मालक सर्व एकत्र असतात. वास्तव काय बैलगाड्यातलं खरं काय? कारण अनेक जण म्हणतात की बाईटपुरतं मोठे मोठे लोक बोलतात, एकीकडे म्हणतात की आम्ही बैल देऊ कोणाला, पळला तर गरीबाला देऊ. पण ती प्रत्यक्ष ज्या वेळेस मला लोक भेटतात त्यावेळेस म्हणतात की असं काहीच नसतं, फक्त बाईटमध्ये बोलतात लोक. तर काय सांगाल, हे खरं आहे का? नाही, बैल जास्त पळतो त्याला बैल देतातच. आता तुम्हाला मी सांगतो, आता सांगायचं तर मी मिलियन शेट झाले, आपला बैल पळतो म्हणून शेट आपल्याला बैल देतात ना. ज्याचा बैल पळणार त्याला बैल 100% भेटणार.
मोठ्या व्यक्तींचा खेळ राहिला आहे का? प्रसिद्ध मोठे आपण म्हणू श्रीमंती आहे, अशा लोकांचा खेळ राहिला आहे का? भाऊ तुम्हाला मी सांगतो, श्रीमंत असून याच्यात काय मतलब नाही, बैल मेन पळायला पाहिजे. बैल जेव्हा पळेल आपला तेव्हा आपलं नाव होणार. आणि आपल्याकडे किती करोड रुपये आहेत ना, किती लाख रुपये, त्याला मतलब नाही बैलगाडी क्षेत्रामध्ये. फक्त काय बैल पळायला पाहिजे बस. बैल पळायला पाहिजे. झाली का वायदीची मागणी किंवा वायदी घेतली का या सैराटवर मी अजून पायऱ्यासाठी? अजूनपर्यंत 1 रुपया पण कोणाची वायदी घेतली नाही. आता तुम्हाला मी श्रीनाथ केसरीला मला मोठी ऑफर आली होती, सर्व खर्च करतो. मग मी बोललो ना, मी आपले 32 शिराले जे म्हणजे एकदम घरातले संबंधाचे आहेत, आमचे पोपट कदम साहेब, आणि त्यांच्या वासरामध्ये स्पायडरमध्ये मी पळवला. दादा पण बोलत होते का काय नाही, मी बोललो आपण वायदी काही घेत नाही ना, कोणाला देणार नाही. घेणार नाही. हां, घेणार पण नाही ना, कोणाला देणार पण नाही. बरं, आता आपण ही सगळी चर्चा करतोय आणि वेगवेगळ्या विषयावर बोलतोय. अजून एक विषयावर बोललो नाही, आणि हे सांगा, तुम्ही प्रस्तावनेत सांगितलं की मी व्यवसाय करतो, व्यवसाय आहे वीटभट्टीचा. मग ही व्यावसायिक असणं, पैसा कमवणं आणि बैलगाडा शर्यतीचा नाद, कसं सांगाल ह्याचं नातेसंबंध? पैसा तर हल्ली पैसाच जास्त इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट आहे पैसा. आता सर्व करायचं तर पैसा पाहिजेत ना आपल्याला. छंद करायचे तर पैसे पाहिजेत. त्याच्यामुळं सर्वांना माझी एक विनंती आहे का कामधंदा करून किंवा आपला बिझनेस करून, शर्यती क्षेत्र चांगलं आहे आता, पहिल्यासारखं नाही राहिलं, आता चांगलं झालं शर्यती क्षेत्र. सगळ्यात मोठी शर्यत सैराटची पैशामध्ये जर मोजायची असेल तर कुठली? पैशामध्ये आता मुंबईमध्ये काय नियम आहेत, 2 गोंड्यांच्या वरती गाडी होत नाही. त्याच्यामुळे याच्या भरपूर 2 गोंड्यांवर गाड्या झाल्यात आणि सर्व विजय मिळवून दिलेले आहेत त्यांनी 2 गोंड्यांवर. सगळ्यात जवळचा विजय? सर्वात जवळचा गेल्या वर्षी उसटण्याला एक विजय झाला होता. त्याच्यावर गेल्या वर्षी 26 जानेवारीला पण विजय झाला होता आणि काल पण विजय झाला आमचा एक. आता कसं आहे, आपण नंदींच्या आसपास असतो आणि काय काय भावना आपल्याला जाणतात नंदीच्या, आणि असं कधी कधी आपण नंदींशी बोलतो, तर असं कधी अनुभव आहे का की सैराटला माणसागत कळते किंवा काय काय असं मानवी गुण आहेत ह्या बैलाच्यात? त्याच्यामध्ये भरपूर गुण आहेत का, तर पोरांना जाम मारा जातो आणि तो मी आवाज दिला का तो लगेच मागे सरतो. म्हणजे त्याला सर्व समजतं का मी काय बोलतो ते, आणि त्याला बोललो उठ तर उठणार. आणि मी आता स्वतः म्हणजे 4 व्हीलरच्या पुढे सोडला ना त्याला, इथनं तो सरळ घरी जातो आणि घरनं सोडला का इथे येऊन भट्टीवर थांबतो. तो एवढा गुणी आहे तो, आणि त्याला सर्व समजतं. आणि जेव्हा पण गाडी जमते, जेव्हा चुरशीची गाडी असते, तेव्हा मी त्याला कानात जाऊन बोललो ना का सैराट आपल्याला ही गाडीचा गुलाल पाहिजे, तर 100% देणार तो गुलाल. कानात बोलता अगोदर? कानात बोलतो मी त्याची. होय, प्रत्येक वेळेस बोलता का फक्त अटीतटीच्या वेळेस? आपल्याला वाटलं का ही गाडी आपल्याला कठीण जाईल, तेव्हा मी बोललो तर तो 100% करून दाखवतो. कसं ओळखता मग तुम्ही? विजय झाला ठीक आहे, पण ज्यावेळेस आपण बोललो तर एकंदरीत असं असतं की त्या बैलाचा एकंदरीत हावभाव सगळ्या गोष्टी वेगळ्या व्हायला लागतात. तसं सैराटच्यात आहे का काय की आपण असं वाटतं की एक गोष्ट लकब की नाही ही त्यानं दाखवलं की विजय नक्कीच, असं काय असं आहे का कुठली गोष्ट? हाचा विषय आहे त्याचे डोले आहेत मेन. त्याला जेव्हा पाणी करायला घेतो त्याने डोले लाल केले का समजा, आणि त्याला सुट्टीला त्यांनी एक उडीवरती मार देणार का, आम्हाला सर्व समजतं का आता गुलाल 100% आपल्याला देणार. रागीट आहे का? भरपूर रागीट आहे. राग त्याला म्हणजे एवढा आहे ना का भरपूर, का तर तो मला पण अड्ड्यातनं गाडी झाल्यावर मला पण थोडा मारायला जातो तो. राग भरपूर आहे त्याला. पण रागीट असणं, त्यामुळं असं म्हणतात की सैराटचं वैशिष्ट्य, अनेक बैलगाडीतली त्याचे चाहते किंवा जाणकार असे म्हणतात की हा बैल गाडी सोडत नाही, शेजारी कोणी असलं तरी. आजपर्यंत गाडी सोडलीच नाही त्यांनी. आता ज्या गाड्या पडल्यात त्या काय म्हणजे आपण कोणाच्या बैलाला दोष नाही देत, आपल्या बैलामुळे एक पण गाडी पडली नाही अजून. समोरच्या बैलाने आता बघा, बैल आहेत ही दोन्ही सारखी पळायला पाहिजे, तेव्हाच गाडी होणार, कोणती पण असो. तेव्हा त्याच्यामुळे थोडीफार साथ कमी झाली का त्याच्यामुळे गाडी पडलेली आहे. आपण काय बघा, आता आम्ही झालो काय दररोज जिंकणार नाही, समोरचा माणूस पण जिंकणार आहे. त्याच्यामुळं काय बैलगाडी क्षेत्रामध्ये आपण कंटिन्यू गुलालात राहू शकत नाही, पण आमचं 100% प्रयत्न असतं का गुलालात राहायचा. आता कसं आहे, दरवेळेस विजय होत नाही. तुम्ही सांगितलं की पराभव स्वीकारावा लागतो. ज्यावेळेस बैल घडवत असतो त्यावेळेस असतं त्याचं आजारपण असतं, अपयश असतं, ह्यातनं जावं लागतं. तर हा जो काळ असतो हा पूर्ण काळ असा खूप नाजूक असतो. ह्याच्या बाबतीत ही झालं असेल, आजारपण असेल, त्याच्यानंतर अपयश असेल, तर झालंय का असं काय? आजार बैल 6 महिने 7 महिने आजारी होता. बैल मी भरपूर ठिकाणी फिरवला, मुंबईला नेऊन बैल आर्मीत पण ठेवला होता.
त्याच्यामध्ये पोरांची एवढी मेहनत आहे. आमचे नितेश म्हात्रे, निखिल झाला, राज झाला, आमचा किरण गोंदी झाला, माझा भाऊ नवनाथ पाटील, एवढी पोरांची मेहनत आहे. आमचे संदीप मांगरुळकर, अरविंद पाटील गावडी, एवढी मेहनत केली बैलांनी, पोरांनी का बोलून फायदा नाही. त्याच्यामुळं म्हणजे आम्हाला यश आला. 7 महिने आम्ही कंटिन्यू फुल स्ट्रगल केला बैलावर. पण पोरांचा भरपूर विश्वास होता, माझा विश्वास सैराटवर होता का सैराट बिमारात नाही निघला तर 100% एक नंबरमध्ये बैल पळेल. काय झालेलं नक्की सैराटला? सैराटचा लिव्हर आणि किडनीचा प्रॉब्लेम झाला होता. कशामुळे? डॉक्टरांनी कारण काय सांगितलं होतं की याच्यामुळे झालं आहे? डॉक्टरांनी मी काय करायचो म्हणजे तेव्हा मला तेवढी जाणकारी नव्हती. बैल दूध पियाचा त्याच्यामुळे मी आणायचो, बॉटलमध्ये होता तर तो लगे वरती बंद करायचा, मी टाकायचो तोंडात त्याच्यामध्ये तो त्याच्या अन्ननलिकेत गेला होता, श्वास नलिकेत गेला होता, त्याच्यामुळे त्याला ठसका लागायचा. बॉटलनं दूध पाजणं ह्याच्यामुळं हा प्रकार झाला? हां. डॉक्टरांनी सांगितलं का ही पद्धत चुकीची आहे का नाही? आम्हाला डॉक्टर बोलले की जर तो स्वतःहून दूध पित असेल घमेला वगैरे किंवा टोपामध्ये तर त्याला दे, नाहीतर असा बाटलीत पाजू नको. मी आजपर्यंत त्याला 1.5 वर्ष झालं, आजपर्यंत त्याला कोणतं औषध पाजत नाही मी, सर्व चालतो. मग दूध वगैरे पाजता गेला? नाही, दूध ते तिथपासून बंद केला, तो स्वतःहून पित नाही. होय. मग आहार काय द्यायचा? याचा आहार आहेत मके, बीट आणि आपली सर्व कडधान्य असतात त्याला. कडधान्य असतात. बरं, ही सगळी चर्चा करतोय, तुम्ही तरुण आहात, 29 वय, सगळ्या गोष्टी जवळनं बघताय. बैलगाडी क्षेत्रात तरुणांनी याचं का नाही? हे बघा, 100% यायचं आहे का. मी तुम्हाला मगाशी पण बोललेलं आहे, या सर्व तरुणांनी आपला खेळ मुंबईचा मैत्रीचा आहे, मैत्रिणी केला आणि आपला कामधंदा बिझनेस करूनच बैलगाडी क्षेत्रामध्ये उतरा तुम्ही. बरं, आणि बैल पळत नसला तर विकायचा का तसंच ठेवायचा दावणीला? आता बघा, बैल नसेल पळत तर मग ते निश्चित ठेवून पण काय मतलब नाही. आता मी पण आहे, माझा एक बैल पळत नाही पण मी असंच देऊन टाकला. तर त्या समोरच्या माणसाला सांगितलं बैल विकायचं नाही, तू बिंदास शौक करत असेल ते करतो. विकण्याचा विषय झाला तर झाली का याला मागणी की बैल पळतं तर विक्रमी झालीच असेल की मागणी? याला मुंबईमध्ये सर्वात टॉपची मागणी आली होती. किती पैशात सांगा? तर पैशामध्ये सांगायचं तर स्वतःहून तिकडनं आपल्याला 45 लाखाची मागणी आली होती स्वतःहून. नक्की सांगताय का? कारण ह्यात बी काय झाले, लोक असे असतात की बैल समजा 10 लाखाला मागितला तर वाढवून सांगतात 25 लाखाला. त्यामुळं जो 10 लाखाचा बैल आहे त्याची खरेदी होत नाही, त्याची विक्री होत नाही. त्यामुळं ज्याला विकायचे तो थांबला जातो, खरेदी विक्री थांबली जाते. त्यामुळे नक्की 45 लाखाला मागितलं. 45 लाखाला स्वतःहून मागणी आलेली होती, समोरून मागणी आलेली होती आपल्याला. पण जरा काही कारणास्तव बैल नाही दिला. आता बाबांचा, घरच्या माणसांचा सर्वांचा जीव आहे, भावाचा जीव आहे, त्याच्यामुळं मी थोडा नाही विचार केला. कोण असतं घरी? घरी माझे बाबा आहेत, भाऊ आहेत, काकाची मुलं आहेत, भरपूर आहेत, 17-18 जण आहेत ती काकाची मुलं, आणि वहिनी आहेत, भावाची मुलं आहेत. घरचा सपोर्ट असतो का म्हणते तुझं तू बघ, लागलाय ना तर का आता तुमचं तुम्ही बघा? नाही, बाबांचा मला 99% सपोर्ट असतं का. तर सकाळी ते फोन करून विचारणार मला का बैल आज नेणार आहे का. मग त्यांना माहिती आहे बैल नेणार तर ते सर्व बिझनेससाठी हँडल करतात. त्यांना माहिती आहे आता जर रेसला जायचं असलं तर याला सोडायला लागेल, मग ते पूर्ण दिवस भट्टीवर असतात. बरं, या बैल सोडू. आता काय माहिती आहे का, तुम्ही सांगताय की वीटभट्टीचा व्यवसाय आहे. आता वीटभट्टीचा व्यवसाय आणि बैलगाड्या, तर आता हे वीटभट्टीतला व्यवसाय आहे तर ह्याचे नक्की कुठं विटा जातात? आपल्या इथे डोंबिवली सिटीमध्ये जातात, डोंबिवलीमध्ये जातात आणि दिवामध्ये जास्त डेव्हलप आहे, तिथे जातात जास्त करून. हा कोणी सांगितला व्यवसाय? हा वडिलांपासून आहे. कम से कम आता 28 ते माझ्या जन्माच्या अगोदरपासून आहे वडिलांचा. किती वीट जातात महिन्याला म्हणू आपण? आता महिन्याला 80-90 हजाराच्या पर्यंत जातात. कारण तुम्ही राहताय शहरी भागात डोंबिवलीमध्ये आणि आसपास कन्स्ट्रक्शन खूप वाढले, त्यामुळे तुम्ही त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं तुमच्या वडिलांनी बिझनेस आणि तुम्ही ते आत्ता सांभाळताय सगळ्या गोष्टी. व्यवसाय सांभाळणं हे महत्त्वाचं आहे. व्यवसाय सांभाळणं महत्त्वाचं आहे का, तर आपल्याला काय कामधंदा करण्याचे जरुरीच आहे का, तर व्यवसाय आपल्याला हा पाहिजेच. बरं, व्यवसायानं बैलगाड्याला बळद भेटतं. व्यवसाय नाहीतर अवघड आहे बैलगाडा. अवघडच आहे ना. आता सर्व गोष्टीला आता धान्य, कडधान्य सर्व महाग झालेलं आहे ना. ग्रुपमध्ये बैल काय काय पळतात, म्हणजे खूप लोक एकत्र येऊन, तर काय काय बघा असं आरोप असतो की तुम्ही मगाशी बोललाय की मालकांचं काय नसतं, बाकीच्यांचं असतं. मग ही बाकी म्हणजे कोण नक्की असतंय?
काय माहिती आहे का, आता तुम्हाला मी सांगतो, आता आमच्या गाड्या भरपूर जणांची होतात. आमच्या मालकांचा सर्वांचा आता मी काना शेटचं उदाहरण देतो. तर काना शेटच्या आमची गाड्या होतात, पण काना शेट आमच्याशी एवढा फ्रेंडली राहतो का कोणाला वाटणार पण नाही का गाडी खेळल्यात म्हणून, एवढा फ्रेंडली असतो आमच्याशी. आता तुमची टीम किती लोकांची आहे? मी जास्त पोरं ठेवत नाही का, तर आपल्याला ती माझी पोरं सर्व आहेत, कमी आहेत पण सर्व एकनिष्ठ ठेवतो मी. एकनिष्ठ पोरं आहे का आता एकनिष्ठ गुण राहिलाय का? एकनिष्ठ आहेत. माझे पोरांवर माझा भरपूर विश्वास आहे. म्हणजे जे माझे पोरं आहेत ना, का तर बैल माझा म्हणजे स्वतःचा नाही, ते पोरांचाच आहे बैल. बर. त्याच्यामुळं ते सर्व येऊन तेच करतात. आमचे डायगरचे निखिल झाले, राज झाला, भरपूर मी पोरांची नावं घेऊ शकत नाही. आमचे मेन म्हणजे जितेश कालन, एडुसनवाला जितेश भीमचंद्र कालन, त्याचा भरपूर सपोर्ट असतो. आता कसं आहे, मुलं एकत्र येतात, तुम्ही सांगितलं टीम आहे, त्याच्यानंतर काय सगळ्यात महत्त्वाचं असतं की बैलासाठी येतात, पण तुमच्या माध्यमातून त्यांना मदत वगैरे होती का? काय मदत म्हणजे माझी घरची पोरं आहेत सर्व. पण त्यांना काहीतरी आर्थिक मदत असेल की एखादी शर्यत जिंकली तर काय आर्थिक मदत होती का त्यांना? त्यांना काय लागलं ते मला फोन करतात ना, हां, मी देतो. कारण हे बी महत्त्वाचं आहे. कारण मला एका सुट्टी मेकरनेही सांगितलेलं, मला नाव घेणं उचित नाही वाटत की जोपर्यंत बैल पळतोय तोपर्यंत आम्हाला घेऊन चालतात, आमच्या समस्या सोडवल्या जातात. एकदा बैल पळायचा बंद झाला आणि तो कितीही मोठा माणूस असला परत आम्हाला विचारतच नाही, असे एक सुट्टी मेकरनं मला सांगितलेलं. असं काय नाही. आता बघा तुम्हाला मी सांगतो, आमचा हरिदादा गोलेवलीचा झाला, तो एकनिष्ठ आहे सैराटचा. म्हणजे एकनिष्ठ म्हणजे एवढा एकनिष्ठ आहे का सैराट जो आदतपासून असताना तो त्यांनी बैल म्हणजे त्याच्याच हातावर आहे, म्हणून तो कोणाच्या पण विरोधात गाडी असली तरी तो आपलाच बैल मांडायला येणार, का त्याला माहीत आहे आपला स्वभाव कसा आहे तो. चांगला आहे. आणि असं म्हटलं जातं, वाक्य फेमस आहे की आपल्या बरोबरचा सगळ्यात जुना मित्र आणि आपल्या बरोबर काम करणारा सगळ्यात जुना प्रतिनिधी, त्याच्यावरनं कळतं की माणूस कसा आहे. हा माणूस आता म्हणजे माणूस आपण पण लगेच ओळखतो का, तर माणसं ओळखली पण पाहिजे बैलगाडी क्षेत्रामध्ये कोण कसं आहे. का तर आता मी कालच्या अड्ड्यामध्ये सर्व बघितली, माझी जवळची लोक आहेत ती माझ्या विरोधात होती, त्याच्यामुळं काय मी सर्वांना म्हणजे सर्व माणसं ओळखून आहे. काय ओळखायचं कसं? पण सगळीच गोड गोड बोलणार, बैल पळतोय तुमचा चांगला आहे, आम्ही मित्र आहे, आम्ही असं आहे, बैल पळतोय म्हणून गोड बोलतो. ते तर आहेच. तुमचा आज बैल पळतो तर तुमच्याकडे सर्व गोड बोलतील, पण उद्या तुमचा बैल रिवर्स झाला तर तुम्हाला कोण विचारणार नाही. ओळखायचं कसं? त्यांना ओळखायचं म्हणजे आपल्याकडे सर्व येतात ना कानावरती का यो आज असा बोलवता काय. जी काही लोक बोलतात ते जरा बोलताना विचार करायचा, का तर माझ्या म्हणजे आम्हाला कोण ना कोण सांगणारे असतातच, त्याच्यामुळे आम्हाला तिथपासून आपण समजतो का हा माणूस आपल्या वाईटावर आहे. काय काय जण म्हणतात बघा, ऐकणार व्हावं पण हलक्या कानाचं होऊ नये. म्हणजे आता ती आहे की कोणतरी येणार तुम्हाला तुमच्या विरोधातलं सांगितलं असं म्हटलं, किंवा दुसरा कोण येणार तुमच्या बाबतीत तसं सांगणं, तर ते कॉर्डिनेशन थेट मालकांशी झालेलं कधी चांगलं. ते तर आहेच. कोणाला पण काय पण असेल ना तर सरळ मालकांशी बोला. का तर काय माहिती आहे का, आता भाऊ मी तुम्हाला सांगतो, तुमच्याजवळ कोण बोलला तर तो माणूस समोर जाऊन एखादा दोन सांगू शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला काय असेल विषय तो मालकांशी स्पष्ट बोलायचा. स्पष्ट बोलायचा. चला मित्रांनो, खूप गप्पा मारल्या आणि बोलणारं व्यक्तिमत्व आहे. आणि व्यवसायात तुम्ही असल्यामुळं ते डील करता वेगवेगळ्या नाही का, अनेक कामगार असल्यामुळं ते बोलणं सगळ्या गोष्टी, आणि बैलगाडी क्षेत्र एक नियोजन करून सगळ्या गोष्टी एकत्र येणं आणि यश मिळवणं, ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात. जाता बैलगाड्यानं काय शिकवलं व्यवसाय, तर या पुढं काय शिकवलं आहे तुम्हाला? बैलगाड्यांनी भरपूर शिकवलं. का तर ही ओळख झाली ही बैलगाडीमुळं झाली आहे भरपूर जणांची. आता बघा, आता भाऊ माझा बैल नसता तर, एक सैराट नसता तर तुम्ही पण इथे आलो नसते. आता याच्या सैराटमुळं माझी तुमच्याशी पण ओळख झाली. आता घाटावरनं पण मला भरपूर फोन येतात, मुंबईचं पण जे काही लोक आहेत त्यांच्याशी बैल सैराटमुळंच माझी ओळख झालेली आहे. तर मित्रांनो, सैराट आणि त्यांच्या मालकाची आपण मुलाखत घेतली, बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या की कशा पद्धतीनं बैलगाडी क्षेत्र आहे. आणि त्यांनी ही सांगितलं की सैराटमुळं माझं नाव महाराष्ट्राला सुपरिचित झालं, तर सैराटनं असंच नाव कमवू आणि ते नाव मोठं होऊ आणि बिनजोडप्रमाणेच त्यांनी विविध शर्यत प्रकार गाजवू, 3 फेऱ्याचं मैदान गाजवू, अशी आपण प्रार्थना करू. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता बिनजोड शर्यत प्रकारातील सुपरहिट बैल सैराट.